म्हणून अजितदादावर राग काय, शकुनी मामा कोण आहे, हे कोण आहे, हे जे प्रश्न निर्माण करतात काही लोक, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी त्या भानगडीत पडतही नाही. मी माझ्या खात्यापुरतं पाहत असतो. पैसे नसतं तर अडचण येतीलच ना. आता हॉस्टेलचा आम्ही प्रपोजल आमचे आहेत, आमचे बाकी विद्यार्थ्यांचे आहेत, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत. आताही आम्ही काही मुलांना पैसे देऊ शकलेले नाहीत, त्यांच्या खात्यात आताही पैसे गेले नाहीत. ते अनेक जण सांगतायत की साहेब आमचे पैसे आणखी खात्यात आले नाहीत. जर असा जर निधीला जर थोडासा कट जर बसला तर हा त्रास निश्चित आम्हाला जाणवणार आहे. सर्वजण बाहेर पडले की पुन्हा एकदा अशाच पद्धतीने अजित पवारांवरच आरोप आहेत आणि अजित पवार जाणीवपूर्वक अशा सगळ्या गोष्टी करतायत असं म्हणणं आहे. नाही, जाणीवपूर्वक करत असावेत असं माझा काही आक्षेप नाही, परंतु कदाचित त्यांना जे काही ते गाईड करणारे जे आहेत अकाउंटच्या विभागाचे, त्यांनी कदाचित मिसगाईड केलं असावं. मी त्यांना सुद्धा विनंती करणार आहे की माझा हक्काचा जो निधी आहे तो माझ्या खात्याला मिळायला पाहिजे, ही माझी आग्रही मागणी आहे. राज्याला शिरसाट साहेब 9 लाख कोटीचं कर्ज आहे, त्याचा जीडीपीवरती परिणाम दिसून येतो, राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती दिसून येतो. एकीकडे 2100 रुपयाची घोषणा केली, त्याचा काही पत्ता नाही. त्याबाबत विरोधाभास आहे, जिरवाळाने वक्तव्य वेगळं केलं आपण ऐकतोय. मग याची सर्व घडी बसवताना दुसरीकडे अर्थमंत्री निधी देत नाही, ती तुमची ओरड आहे. या सर्वात सारासर करायचं म्हटलं तर राज्याची आर्थिक घडी बसवायची तरी कशी नेमकी? नाही, राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. 1500चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थाने भाव करतात. काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत. जे कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत. आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत. भले कर्ज काढावं लागेल, परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही, हे तेवढी वस्तुस्थिती आहे. ₹21 मिळणार का आगामी काळात? आता सध्याला 1500 रुपये मिळतील एवढं नक्की.